छत्रपतींची निष्ठा हीच खरी प्रतिष्ठा. जाणता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक तथा अध्यक्ष पिंटूभाऊ देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त काटोल येथील पंचवटी या ठिकाणी भव्य रोजगार मेळावा व निशुल्क शिबिराचे आयोजन केलेले आहेत. आपल्यासोबत पिंटूभाऊ देशमुख आहेत. दादा, आपल्याला प्रथमतः वाढदिवसाच्या विदर्भ न्यूज तर्फे खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. काय सांगू शकाल, आज या ठिकाणी भव्य रोजगार मेळावा आणि निशुल्क आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपल्या वाढदिवसानिमित्त? सर्वप्रथम आपल्या चॅनलचे धन्यवाद. आता प्रत्येक व्यक्ती ज्यावेळी आपला वाढदिवस साजरा करतो त्याचा एक ट्रेंड झालेला आहे की फार्म हाऊसवर पार्टी करायची, आपले 5-50-100 जवळचे लोक बोलवायचे, त्यांना खाऊपिऊ घालायचं, केक कापायचे आणि आपला वाढदिवस साजरा करायचा. पण मी ठरवलं, आपण या गावामध्ये जन्म घेतलेला आहे, या गावाचं काहीतरी आपल्याला देणं लागतं. म्हणून मी यावर्षी आपल्या यावर्षी म्हणजे दरवर्षी केक कापतच नाही. मला आवडतो केक कापणं वगैरे काही मला आवडत नाही. तर केक न कापता, कुठल्याही प्रकारची पार्टी साजरी न करता दरवर्षी आम्ही आरोग्य मेळावा घेतोच, महाआरोग्य कॅम्प घेतोच. पण यावर्षी आम्ही रोजगार मेळाव्यासाठी घेतला की आपल्या विधानसभेत एवढी बेरोजगारी आहे की त्याचा आपण आकड्यामध्ये उल्लंघन करू शकत नाही. म्हणून मी ठरवलं की यावर्षी जेही आपल्याला वाढदिवसाला खर्च येणार होता तो आपण या रोजगार मेळाव्यासाठी, आरोग्य शिबिरासाठी खर्च करायचा. आणि आपल्या विधानसभेतील आणि विधानसभेच्या बाहेरील जेही लोक आहेत, जेही मुलं आहेत, मुली आहेत, ज्यांना रोजगाराची खरोखर आवश्यकता आहे, त्यांना रोजगार मेळावा म्हणून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. किती कंपन्या या रोजगार मेळाव्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत? जेव्हा आम्ही सुरुवातीला नियोजन केलं त्यावेळेस 55 कंपन्यांचं आमच्याकडे कन्फर्मेशन होतं. पण मला आता मी यांना जेव्हा विचारलं, जे आहे मॅनेजर त्यांचं बोललं की काहीतरी 64 कंपन्या आलेल्या, 9 कंपन्या वेळेवर ऍड झालेल्या आहे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. आणि असाच प्रतिसाद जर लाभला, आपण पुढल्या वर्षी याच्यापेक्षा चांगला मोठा कार्यक्रम करू आणि याच्यापेक्षा दुप्पट कंपन्या याच्यामध्ये कशा सहभागी होतील यासाठी आपण प्रयत्न करू, जेणेकरून आपल्या विधानसभेतली जी बेरोजगारी जी आहे ती आपल्याला कशी संपुष्टात आणता येण्यासाठी आपण खारीचा या वाटा जेवढा आपल्याला करता येईल तेवढा आपण प्रयत्न. येणाऱ्या काळामध्ये आपली काय इच्छा आहे या काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये एक चांगलं कार्य म्हणून? कसं आहे, काटोल विधानसभेविषयी जर बोलायचं झालं तर बरंच काय आहे. काटोल विधानसभेमध्ये दगड उचलला का नेता सापडतो, नळाची तोटी उघडली का नेता सापडतो. पण फक्त कुणाला तरी खुश करायसाठी कोणाची तरी चाटुकारिता करायची, कोणाला खुश करायसाठी खुश करायसाठी त्याला खोटं बोलून त्याला खुश करायचं, ते आपल्या रक्ताचं नाही. म्हणून मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो, काटोलमध्ये नेते भरपूर झाले पण सगळ्यांनी आपला स्वतःचा विकास केला. त्यांना कोणाच्याही जनतेच्या विकासासोबत काही देणं घेणं नाही. म्हणून मला असं वाटतं की आपल्याकडनं जेवढं जास्त नाही, जेवढं कमीत कमी का ना हो, जेवढं आपलं शक्य होईल तेवढी आपली लोकांना मदत झाली पाहिजे. आपलं काहीतरी देणं आहे ते आपण देणं फेडलं पाहिजे, अशी माझी मनातून इच्छा आहे. आणि जर तुम्ही आता विचारलं तुमची इच्छा काय, मी आपल्या चॅनलमध्ये हे सांगू इच्छितो काटोल विधानसभा लोकांना, जरी मित्र घेऊन झाला तरी चालेल, दोस्त कम हो गए तो भी चलेगा, लेकिन जलने वाले दुश्मन कम नहीं होने को. जिसके दुश्मन कम हो गए समझ लो खत्म हो गए. जितने दुश्मन बढ़ेंगे समझ लो कि तुम कुछ ना कुछ तरक्की कर रहे हो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. तर हे होते पिंटूभाऊ उर्फ देशमुख, जे या वाढदिवसानिमित्त आपल्या विदर्भची त्यांनी व्यक्त केलेलं आहे की या क्षेत्रामध्ये बेरोजगारी जी मोठ्या प्रमाणात आहे, युवकांना काम नाही, त्याचप्रमाणे येथील जे जनतेला आहे आरोग्य हे जे मिळालेलं पाहिजे यासाठीच आम्ही हे प्रयत्न केलेला आहे. हा जो वाढदिवस आहे हा केक कापून किंवा पार्ट्या साजऱ्या न करता या माध्यमातून आम्ही हा वाढदिवस साजरा करत आहे, या ठिकाणी त्यांनी आपल्याशी व्यक्त केलेला आहे. विदर्भ न्यूज तर्फे रितेश सिंगारे, काटोल.